असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. काश्मीरचं असेल, केरळचं असेल, त्यांना त्यांचं मिळालंच पाहिजे. पण आमच्या हक्काचा हातातला घास तुम्ही जेव्हा खेचून गुजरातच्या दशात घालता, तिथे मला राग येतो आणि तिथे मी नडणार म्हणजे नडणारच. आज आपण पाहतोय तिसरा वर्ग जो आहे महिला. आज मी महिलांना विचारत आहे, जसं मी एक तुम्हाला उदाहरण बिल्किस बानोचं दिलं, दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर एक परवाचंच उदाहरण आहे. ते म्हणजे काय, प्रज्वल रेवण्णाचं. त्याचं नाव घ्यायला देखील आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. कितीतरी त्याचे व्हिडिओ आलेले आहेत, कितीतरी त्याच्या टेप्स आलेले आहेत, अजून किती काय काय करून ठेवले कुठच्या राज्यामध्ये आम्हाला माहिती नाही. पण ह्या व्यक्तीला तिकीट दिलं, जिंकवण्यासाठी प्रधानमंत्री मोदींनी स्वतःहून सभा घेतली, अनेक भाजपाचे नेते तिथे गेले आणि सभा घेतली, मतदान झालं आणि त्याला पळायची मदत केली. तुम्हाला सांगतो, अनेक असे विरोधी पक्षातले नेते, जसं आज अरविंद केजरीवाल साहेब आहेत, कितीतरी नेते, संजय राऊत साहेब आहेत, हे सांगतात की आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन उत्तरं देऊ, तरी यांना अटक केली जाते. पण रेवण्णासारख्या राक्षसाला पळण्याची मदत करते. आज तो कुठच्याही देशात गेला असेल, तिकडच्या बायकांची मला भीती वाटते की काय तर त्या बायकांचं होणार, तिथं महिलांचं काय होणार. कारण असा राक्षस जेव्हा फिरतो आणि एखाद्या पक्षात असतो, राजश्रय मिळतं त्याला, तेव्हा आपला समाज, हा समाज कुठेतरी आपल्याला वाटतं की भीतीदायक होत चाललेला आहे. पण आज मी तुम्हाला विचारत आहे की प्रज्वल रेवण्णाचं उदाहरण आहे. आपल्या राज्यामध्ये 2 असे मंत्री आहेत ज्यांनी महिलांवर अत्याचार केले, शिवीगाळ केलेली आहे. त्यांना गेट आउट करायला पाहिजे होतं, पण आज मंत्रिमंडळात बसलेले आहेत. आज मी महिलांना विचारत आहे, तुम्हाला या भाजपाच्या राजवटीत सुरक्षित कधी वाटणार आहे का? वाटणार आहे? नाही वाटू शकत. आणि जर महिला सुरक्षित वाटत नाही, तरुणांना रोजगार नाहीये, शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये, तसं आपल्याला सर्वांना जो चौथा वर्ग आपल्या सर्वांना करून टाकलेला आहे म्हणजे गरीब. आज भाजपाने विचारलेलं आहे, सांगतात आम्ही चौथा वर्ग गरीब यांची सेवा करत आहे. मी तुम्हाला विचारत आहे, 2014 पासून जगणं सगळ्यांचं कठीण झालेलं आहे. 2014 मध्ये जे भाव होते, आपल्याला सांगितलं होतं की महागाई कमी होईल. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची जेव्हा युती होती, काँग्रेसने अर्धा रुपये वाढवला, युपीने 1 रुपया वाढवला, तरी आपण रस्त्यावर यायचो, आंदोलन करायचो, मोर्चे काढायचो, जेलमध्ये जायचो, लाठीकाठी खायचो. हे भाजपवाले नाटक करायचे, लाठीकाठी खायचे आणि पहिले पळून जायचे. शिवसैनिक केसेस घ्यायच्या अंगावर. जिथे ज्या जिल्ह्यात मी गेले, मराठवाड्यात असेल, विदर्भात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, उत्तर महाराष्ट्रात असेल, प्रत्येक शेतकऱ्यांना मी विचारतो, अशाच मंचावरनं विचारतो जे शेतकरी आले असतात, की तुम्हाला तरी वाटतं का की तुमची पुढची पिढी ह्याने शेती करावी? आश्चर्य वाटेल, आपण आपल्याला कृषीप्रधान देश मानतो, पण एकाही शेतकऱ्याने मला सांगितलं नाही की त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांना वाटतं की त्यांनी शेती करावी. मी विचारतो, का नाही करावी त्यांनी शेती? तरुण आहेत, राबतील, आम्ही मैदानात येऊ, शेती करू, कृषीप्रधान देश आहे. ते सांगतात, आदित्यजी आमच्या बांधवल्या, आमच्या शेतमालाला भाव नाही, हमी भाव मिळत नाही, खताची किंमत वाढत चाललेली आहे, कर्ज वाढत चाललेलं आहे, पण मार्केट काही प्राइस मिळत नाही, MSP काही मिळत नाही, सरकारकडून मदत मिळत नाही. आणि मग मी विचारतो, मग पुढचा पर्याय कुठचा? की ते साहेब, आपण देखील हेवी इंडस्ट्रीज मिनिस्टर राहिलेले आहे, आपल्याला देखील माहिती आहे की ह्या भाजपला ज्या काही आपले नवरत्न होते, मोठे इंडस्ट्रीज होत्या, ते प्रायव्हेटायझेशन करून त्यांना सगळं विकायचं होतं. ते त्यांच्या आवडत्या उद्योगपत्यांना. प्रायव्हेटायझेशनचं नीट झालं तर चांगलं चालू शकतं. उद्योगपत्यांचं नीट झालंच पाहिजे, कारण उद्योगपती टिकले, उद्योग टिकले तर आपले कामगार टिकतील. पण आज या भाजपचं धोरण असं झालंय की सगळे उद्योगपत्यांना टिकवायचं नाहीये. जे चंदा देतील त्यांना धंदा मिळेल, जे बॉन्ड देतील त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळतील, जे बॉन्ड देतील, जे ढाडी टाकतील त्यांना तुम्ही कंपनी देणार. आणि एका बाजूला ते चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहाल तर कामगार कायदे देखील यांना बदलायचे आहेत. आता नवीन फॅट निघाले फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटचं आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरचं. इथे जगताप साहेब बसलेले ते मोठे कामगार नेते, त्यांना देखील माहिती आहे, अनेक वर्ष त्यांनी कामगार क्षेत्रात काम केलेलं आहे. त्यांचा वाढदिवसच कामगार दिन असतो, जागतिक कामगार दिन 1 मेचा परवाचा. पण हे सगळं होत असताना आता येताना मी शेकापच्या सभेत होतो, आपल्या शिवसेनेच्या सभेत, आपल्या सगळ्यांचं धोरण एकच आहे, ध्येय एकच आहे की कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यांचं जे काही बेसिक आहे त्यांना मिळालंच पाहिजे, मानधन मिळालंच पाहिजे, पगार वेळेवर मिळालंच पाहिजे, बोनस असतो तो मिळालाच पाहिजे. आणि आपली भूमिका हीच राहिली की उद्योगपती टिकला, उद्योग टिकला तर कामगार टिकेल, कामगार टिकला तर उद्योग टिकेल. पण भाजपला ना उद्योग टिकवायचे ना कामगार टिकवायचं आहे, कारण सगळं जे पाहिजे ते स्वतःसाठी पाहिजे. आणि म्हणून मी आज विचारत आहे तुम्हाला, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे तरुण तरुणी बसलेले आहेत, मी तुम्हाला आज विचारत आहे, 2 ते 2.5 वर्षामध्ये हे मिंदे सरकार आल्यानंतर एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का तुम्ही? ऐकलाय कधी कोणी? सगळे जे उद्योग आपण आणत होतो ते ह्यांनी पाठवले पलीकडे गुजरातला. आपण ह्याच कंपॅरिझन, ह्याचीच तुलना आधीच्या सरकार बरोबर करा, म्हणजे महाविकास आघाडीच्या काळाची करा, उद्धव साहेबांच्या काळाची करा, तेव्हा आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो होतो. मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील घेऊ शकलो होतो. पण व्हायब्रंट गुजरात होत होतं ह्या वर्षी, म्हणून मॅग्नेटिक महाराष्ट्र या लोकांनी करू दिला नाही.
आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मी जातोय, ज्या ज्या जिल्ह्यात जातोय, MIDC मग 5 स्टार MIDC लिहिलं असतं, नॉर्मल MIDC लिहिलं असतं, जे काही सगळे ओस पडलेले ओसाड झालेले आहे, कारण नवा उद्योग तिथे आलेलाच नाही, नवी नोकरी आलेलीच नाही. वेदांता फॉक्सकॉन 1 लाख लोकांना आपण रोजगार देऊ शकलो असतो, तरुण तरुणींना रोजगार देऊ शकलो असतो या महाराष्ट्रात. त्याचसोबत 160 छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या. 2022 पर्यंत, जून पर्यंत आपलं जे सरकार होतं 100% आपण ती वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात आणणार होतो. पण ह्या भाजपाच्या सरकारने गद्दारी केली आणि पाठवली कुठे त्या वेदांता फॉक्सकॉनला? गुजरातला पाठवलं. बल ट्रक पार्क इथे रोह्यामध्ये आणणार होतो, 100% ते आणणार होतो आपण. केंद्र सरकारला तसं लिहून दिलं होतं की आमची पूर्ण तयारी झालेली आहे, आमच्या रोह्यामध्ये आम्हाला बल ट्रक पार्क आणून द्यायचं आहे. सरकार बदलला, गद्दारी केली आणि यांनी गद्दारी महाराष्ट्रासोबत केली. बल ट्रक पार्क पाठवला कुठे यांनी? गुजरात. मेडिकल डिव्हाइस पार्क छत्रपती संभाजीनगर इथे ऑरिक सिटी मध्ये आणणार होतो, पाठवल्याने गुजरातला. एअरबस टाटा मिहान मध्ये आणणार होतो, पाठवल्याने गुजरातला. वर्ल्ड कपची फायनल वानखेडेमध्ये आलीच पाहिजे होती, पाठवल्याने गुजरातला. पुत्रप्रेम असेल काय असेल मला माहित नाही, पण जे व्हायचं ते झालं, तुम्ही पाहिलं होतं तिथे. पण आज परिस्थिती ही आहे की महाराष्ट्रावर अन्याय वाढत चाललेला आहे. 2-2.5 वर्ष आपली महाविकास आघाडीची, उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीची, आणि 2 वर्ष 2.5 वर्ष या मेंदे सरकारची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हालाही कळेल की महाराष्ट्र आज चाललाय कुठून. महाराष्ट्रात जे आदेश येतात ते गुजरात मध्ये येतात. गुजरातची माझं काही भांडण नाहीये. सोबत गेल्यानंतर 2019ला जेव्हा भाजपाने पाठीत आपले खंजीर खुपसल्यानंतर आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली, जेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडीचं सरकार आणलं आणि त्यानंतर भाजपा सांगायला लागलं की अरे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. भाजपा कोण बनतं आम्हाला सर्टिफिकेट देण्याचं, प्रमाणपत्र द्यायचं की तुम्ही हिंदू आहात की नाही? 2014ला विधानसभेच्या वेळी जेव्हा युती तुम्ही तोडली होती, भाजपा म्हणून तोडली होती आणि आम्हाला दूर केलं होतं, तेव्हाही आम्ही हिंदू आहोत. आम्ही आताही हिंदू आहोत. आमच्यात आणि तुमच्यात एवढाच फरक आहे की आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, भाजपाचं हिंदुत्व जे आहे ते घर पेटवणारं हिंदुत्व आहे. होय, आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. आम्ही हेच सांगतो, आम्ही अभिमानाने सांगतो. आमच्यासोबत जेव्हा अयोध्येला अनेक लोक आले होते तेव्हा देखील आम्ही सांगितलं होतं आमच्या हृदयात राम आहे. पण आमची भूमिका ही आहे की हाताला काम पाहिजे आणि ते काम देणारं हिंदुत्व आमचं आहे. आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आमचं हिंदुत्व हे पण आहे की जेव्हा तिथे गुजरातमध्ये बिल्किस बानो नावाच्या बाईवर बलात्कार झाला, त्या बलात्कारानं ते जेव्हा बलात्कार करत होते तेव्हा त्याच बिल्किस बानो समोर तिच्याच मुलीला, 3 वर्षाची मुलगी होती, तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं त्या बलात्काराने. आणि हे झाल्यानंतर जेव्हा कोर्टाने सजा सुनावल्यानंतर जन्मठेप झाली आणि ते बलात्कारी लोक जेव्हा जेलमध्ये गेले, मागच्या वर्षीच जेव्हा गुजरातमध्ये निवडणूक होते, मला वाटतं मागच्या वर्षी त्या बलात्कारी लोकांना भाजपने बाहेर काढलं जेलमधून. आरती ओवाळली, गळ्यात हात टाकले आणि प्रचार फेरीत फिरवलं. मी आज महिलांना विचारतोय, तुम्हाला अशा भाजपाच्या राजवटीत सुरक्षित वाटणार आहे? वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला जी शिकवण दिली, आपलं हिंदुत्व जे आहे, बिल्किस बानोची जातपात धर्म कुठची असो आणि त्या बलात्कारांची जातपात धर्म कुठची असो, जातपात धर्म न बघता महिलांचं संरक्षण झालंच पाहिजे आणि त्या बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, हे आपलं हिंदुत्व आहे. पण आज आपण बघतोय या देशात भाजपाकडे काही राहिलं नाही सांगायसारखं की आम्ही काय केलं, विकास काय केला. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रात ते तोंड दाखवू शकतच नाहीत, कारण गेले 2-2.5 वर्ष आपण पाहतोय आणि गेली 5 वर्ष देखील पाहतोय केंद्र सरकारकडून आपल्यावर अन्याय झालेला आहे. अन्याय, बाकी काही झालेलं नाही. गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं असेल अनेक गोष्टी आपल्या राज्यातून हलवल्या गेल्या होत्या, गुजरातकडे गेल्या होत्या. आज मुंबईमध्ये जिथे आम्ही राहतो, BKC मध्ये मागेच मोठा एक प्लॉट होता, तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर, जागतिक अर्थचक्राचं चालणारं एक जे केंद्र असतं, आर्थिक केंद्र आपण तिथे आणणार होतो. काँग्रेसने तिथे प्रस्तावित केलं होतं की जागतिक आर्थिक तिथे केंद्र आणणार होता. ते इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर तुम्ही हरवलं. गुजरातला गिफ्ट सिटी तिथे केली आणि तोच प्लॉट, तोच भूखंड तुम्ही फुकटात दिला बुलेट ट्रेनला. का नाही मुंबई ते कोकण तुम्ही बुलेट ट्रेन केली? का नाही मुंबई ते नागपूर तुम्ही बुलेट ट्रेन केली? का नाही मुंबई ते दिल्ली तुम्ही बुलेट ट्रेन केली? कारण तुम्हाला विकास जो करायचा आहे दुसऱ्या कुठच्याही राज्याचा करायचा नाही, फक्त आणि फक्त गुजरातचा विकास करायचा होता. आणि म्हणून तुम्ही आज केंद्र सरकारवर तिथे बसलेला आहात. असो, आज खरोखर आनंद होतो इथे येऊन, कारण सकाळपासून फिरत असताना हे दिसायला लागलेलं आहे की हा मतदारसंघ पुन्हा आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि गीते साहेबांना आपण दिल्लीत पाठवणार म्हणजे पाठवणारच. गीते साहेबांचं देखील मी पाहत आहे गेले 2-2.5 वर्ष, साधारण 2022ला जी गद्दारी झाली आपल्या पक्षात फूट पडल्यानंतर, जे डरपोक लोक होते ते पळून गेले, पण निष्ठावंत सैनिक
शिवसैनिक, हाडामासाचे शिवसैनिक, गीते साहेबांसारखे शिवसैनिक हे अजून तरुण झालेले, पण 20 वर्षांनी अजून तरुण झालेले आहेत आणि जसं सगळीकडे फिरत आहेत ते आहेत. आणि गीते साहेब, मला मध्ये वाटलं होतं की तुम्हाला कदाचित मला युवा सेनेत घ्यायला लागेल, पण आज हेच चित्र दिसत आहे. जिथे जिथे मी जात आहे, संपूर्ण महाराष्ट्र तिथे फिरत आहे, तिथे शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची असेल, शिवसेना एकच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकच आहे, दुसरी शिवसेना नाहीच. ती गद्दार गँगची शिवसेना म्हणजे शिवसेना नाही, डरपोक लोकांची म्हणजे ती शिवसेना नाही, पळून गेलेली शिवसेना नाही. आपली शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जर पाहिलं गेलं, जी आपल्या समोर एक लढत आहे, ही पळालेल्या लोकांची, वॉशिंग मशीन मध्ये गेलेल्या लोकांची, टुपुक टुपुक उड्या मारून तिथे गेलेल्या लोकांची नाहीच. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार ही एकच. आणि तसंच काँग्रेस आपल्याला माहिती आहे ही एकच. अनेकदा आपण ऐकलेलं आहे, आता जगताप साहेब पण सांगत होते विरासतीबद्दल, इतिहासाबद्दल सांगत होते, ह्या मातीचं महत्व सांगत होते. आणि म्हणूनच आज खास याच मातीमध्ये, याच मैदानात आपण इथे ही सभा घेत आहे, सभा आयोजित केली होती, कारण याच मातीचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन जो महाराष्ट्राचा निकाल 4 जूनला लागणार आहे, जो देशाचा निकाल 4 जूनला लागणार आहे, तो अत्यंत महत्वाचा आणि त्या या मातीशी ते संबंध जोडलेले आहेत. जे आपण सांगत होतात, जो इतिहास आपण सांगत होतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सांगत होतात, माता रमाईंचा इतिहास सांगत होतात, हे फार महत्वाचं आहे. आज आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत, सतत कळकळीची विनंती करत आहोत, प्रत्येक ठिकाणी भाषण करत आहोत, दिवस रात्र फिरत आहोत. आज आपण पाहिलं असेल, सुषमाताईंचं देखील विमान जसं आपटलं, आज नशिबाने त्या त्याच्यात नव्हत्या. मी तर आता तेच सांगत होतो, थोडं आरामात घेत जा. आपण आज कुठे सकाळी बारामतीत जाणार होते, आता रोहायला निघालेले आहेत, आज इथं सभा घेऊन गेले. पण ही जी आमची कळकळ आहे, जी आमच्या मनात सतत चिंता आहे, आपल्या देशासाठी चिंता आहे, ती एकाच कारणासाठी आहे. कारण ह्या भाजपाला, आत्ताच्या भाजपाला, जी भाजपा या तानाशाही लोकांची भाजपा आहे, त्यांना आपल्या देशाचं संविधान बदलायचं आहे. जे लोकशाही आपल्या देशामध्ये, ज्या लोकशाहीमुळे तुम्हाला अधिकार मिळालेला आहे की तुम्ही जाऊन तुमचा उमेदवार जो आहे तो निवडू शकता, तुमचा पक्षाला मतदान करू शकता, जो पक्ष आहे आणि जो पक्ष असेल त्यांना जाऊन मतदान करू शकता आणि बिनधास्तपणे करू शकता, तो अधिकार त्यांना घ्यायचा आहे आणि स्वतःकडे ठेवायचा आहे. आज आपण पाहतोय या देशामध्ये 10 वर्ष हुकुमशाहीची राजवट आहे, पूर्ण बहुमत भाजपाला मिळालेलं आहे. आणि 10 वर्षाच्या बहुमताच्या नंतर देखील, 10 वर्षाच्या सत्तेच्या नंतर देखील आज प्रश्न विचारत आहेत की 75 साल में कांग्रेस ने क्या किया, 75 साल में कांग्रेस ने क्या किया, असं भाजपा प्रश्न विचारत आहे. कदाचित 10 वर्षापूर्वी जर तुम्ही तोच प्रश्न विचारला असता की 65 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं, प्रश्न रास्त होता, प्रश्न चालून गेला असता. आहे जे काही केले काँग्रेसने ते डोळ्यासमोर आहे आणि ते IIT असतील, IIM असतील, एम्स असतील, हॉस्पिटल असतील, शाळा असतील, कॉलेज असतील, ते आपल्या डोळ्यासमोर आहे. जिथे जिथे आपले वैचारिक वाद असायचे ते वाद मैदानात असायचे, पण वैयक्तिक वाद कधी नव्हता. आणि वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील काँग्रेसला अनेक वेळा पाठिंबा दिला आहे. मग तो प्रतिभाताईंसाठी दिला असेल किंवा प्रणब मुखर्जी दादांसाठी दिला असेल, पण त्यावेळी आपण ओपन पाठिंबा दिला होता, जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी आपण त्यांना विजयी करून दिलं होतं. मुरलीबाई तर आहेतच, पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल, आज आपण विचारत आहोत किंवा भाजपा विचारत आहे की 75 वर्षात काँग्रेसने काय केलं. मी आज त्या भाजपाला विचारत आहे, जर 65 वर्षांचं तुम्ही विचारत होता 10 वर्षापूर्वी तर चालून गेलं असतं, पण ही मधली 10 वर्ष, 65 वर्षाची आणि 75 वर्षाची, नक्की राज्य कोणाचं होतं? गेल्या 10 वर्षात राज्य कोणी केलं या देशात? गेल्या 10 वर्षात पूर्ण बहुमत कोणाचं होतं? 10 वर्ष लोकांनी विश्वास कोणावर ठेवला होता? 10 वर्ष सरकार कोणी चालवलं? 10 वर्ष गल्ली ते दिल्ली, दिल्ली ते गल्ली, प्रत्येक यंत्रणा हाती कोणी घेतली होती? ईडी, IDI, CBI कोणाच्या हातात आहे? सगळी यंत्रणा जी आहे ती कोणाच्या हातात आहे? 10 वर्ष सरकार कोणाचं होतं? सरकारी चेहरा कोण होता? हा प्रश्न आज विचारायला आपण पाहिजे. कारण आज आपण पाहतोय भाजपकडून असेल, मिंदे गँगकडून असेल, फुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसकडून असेल, प्रचार कुठच्या विषयांवर होत आहे? प्रचार ह्या विषयावर होत नाहीये की आम्ही 10 वर्षात काय केलं. प्रचार ह्या विषयावर होत नाही की नोटबंदीमुळे काय फायदे झाले. प्रचार ह्या विषयावर होत नाहीये की 370 कलम काढल्यानंतर आतंकवाद कसं जम्मू काश्मीरमध्ये थांबला किंवा लडाखी लोक कशी खुश आहेत. प्रचार ह्या गोष्टीवर होत नाहीये की GST आणल्यामुळे शहरांना कसं उत्पन्न वाढलेलं आहे आणि व्यापारी कसे खुश आहेत. हे बिलकुल नाही होते, कारण हे मुळात झालंच नाहीये. प्रचार भाजपा कशावर करते? तर पहिलं फेज वोटिंगचं झाल्यानंतर कळलेलं आहे आपल्याला की पहिल्या फेजमध्येच इंडिया आघाडीला
मोठं बहुमत मिळत आहे आणि म्हणून थेट भाजपाने आणि भाजपच्या लोकांनी प्रचार नेलाय तो हिंदू मुस्लिमवर नेलेला आहे. जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं, जेव्हा जेव्हा भाजप कुठच्याही राज्यामध्ये त्यांना वाटतं की आपलं सरकार बनत नाही, तर पहिलं भांडण ते लावतात ते हिंदू मुस्लिम लावतात, दुसरं लावतात ते हिंदूंमध्ये जातीमध्ये लावतात, तिसरं जर ही फूट पडली नाही तर जिल्ह्यामध्ये भांडण लावतात की बघा पाणी तुमच्याकडे आलं की पाणी तुमच्याकडे आलं, विकास तुमच्याकडे झाला की विकास तुमच्याकडे झाला. पण स्वतः जी कामं केलेली आहेत त्याच्यावर बोलण्याची हिंमत होत नाही, कारण कामं केलेलीच नाहीयेत. आपण आज पाहत आहोत या देशामध्ये भाजपचे मोठे मोठे नेते येतात आणि सांगतात विरोधी पक्ष मटन मांस मच्छी खातं. अहो आम्ही काही खाऊ, मी मटन खाऊ, मांस खाऊ, मच्छी खाऊ, आम्ही पालेभाजी खाऊ, पण भाजपा कोण होतं आम्हाला सर्टिफिकेट देण्यासाठी की जे आम्ही खातोय ते बरोबर आहे की नाही. सरकार कोण बनतं की तुमच्या घरामध्ये येऊन सीसीटीव्ही लावून तुम्हाला सांगणं की आजचा वार हा आहे, आता अमुक कपडे घालावे की तमुक कपडे घालावे. सरकार कोण होतं, केंद्र सरकार कोण येतं तुमच्या घरामध्ये सीसीटीव्ही लावून सांगायला की तुम्ही ह्या सोफ्यावर बसला पाहिजे की त्या सोफ्यावर बसला पाहिजे, ह्या दिशेला बसला पाहिजे की त्या खुर्चीवर बसला पाहिजे. हे भाजपा कोण असतात बघितल्यानंतर, 10 वर्षाचं सरकार बघितल्यानंतर, 10 वर्षाची हुकुमशाही बघितल्यानंतर जे निर्मलाताई सांगत आहेत, मागच्याच आता अर्थसंकल्प सादर केला जानेवारीमध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता आम्ही शोध लावलेला आहे की या देशात फक्त 4 जाती आहेत. 4 जाती म्हणजे कुठच्या, तर त्यांनी सांगितलं शेतकरी आहेत, महिला आहेत, युवा आहेत आणि गरीब आहेत, आणि आता आम्ही यांची सेवा करणार. आम्ही तुम्हाला विचारत आहोत निर्मलाताई, पण तुम्ही 10 वर्ष नक्की कोणाच्या मागे आणि कोणाची सेवा करत होतात. आज आम्ही भाजपाला विचारत आहोत की 10 वर्षांनंतर जर तुम्हाला शोध लागला असेल की आमच्या देशात हे 4च वर्ग आहेत, शेतकरी आहेत, युवा आहेत, महिला आहेत आणि गरीब आहेत, पण 10 वर्ष नक्की कुठच्या तुम्ही उद्योगपत्यांची सेवा करत होता जेणेकरून तुम्हाला हे 4 वर्ग आमचे दिसलेच नाहीत, आमचा भारत देश दिसला नाही. पण आज या 4 वर्गांची परिस्थिती काय? आज शेतकरी तरी खुश नाही. जसं आज आपण पाहत होतो गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच देशातल्या अनेक राज्यातून शेतकरी जेव्हा दिल्लीकडे निघाले होते, मोर्चाकडून गेले होते, दिल्लीकडे एवढंच मागायला गेले होते की 2 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं काळे कायदे मागे घेऊ, MSPचं देऊ, जे काही तुमच्या मागण्या त्या पूर्ण करू. 2 वर्ष झाली प्रधानमंत्री महोदय, तुम्ही एक तरी शब्द पाळला नाही. काहीतरी आम्हाला सांगा, हे शब्द तुम्ही पाळणार कधी? 10 वर्ष होऊन गेले या सरकारचे. आम्हाला न्याय कधी मिळणार, शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? 2014ला तुम्ही सांगितलं होतं शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करून देऊ, पण अजून काही झालेलं नाहीये. कदाचित तुमच्या उद्योगपत्यांचं दुप्पट झालं असेल, जे काही झालं असेल ते झालं असेल, पण आमचं काय? तेव्हा ह्याच शेतकऱ्यांवर ह्याच भाजपच्या सरकारने, ह्याच केंद्र सरकारने लाठीचार्ज केला, गोळीबार केला. ड्रोन जी आपण फोटोग्राफीसाठी वापरतो इथे पण फिरला असेल, त्याच्यातून अश्रुधूर सोडले, पण या शेतकऱ्यांचं ऐकलं नाही. जे खेळे रस्त्यात लावले होते, जे सैन्य लावलं होतं ते खरं लडाख बॉर्डरवर लावायला पाहिजे होतं, चीनच्या बॉर्डरवर लावायला पाहिजे होतं. आज तेच खेळे, तेच फौज फाटा, तेच रणगाडे आपल्याला दिल्लीच्या बॉर्डरवर दिसले का? तर शेतकऱ्यांचा विरोध करायला. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या शेतकऱ्यांना विचारत आहे की तुम्ही सगळे ह्याच भाजपाला मतदान करणार का, जो आपल्या अन्नदात्यावर लाठीचार्ज करतो? करणार आहे ना मतदान? करू शकणार आपण हे ना मतदान? एका बाजूला या गेल्या 5 वर्षातलं उदाहरण आहे, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव साहेबांनी आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता की 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज आहेत ती कर्जमुक्ती आम्ही करणार, ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली. ह्याला बोलतात सरकार, ह्याला बोलतात शासन, ह्याला बोलतात ठाकरे गॅरंटी. आज दुर्दैव आपल्या देशाचं हे आहे की 2014ला जे जुमले होते त्याचं नाव फक्त बदललेलं आहे आणि गॅरंटी झालेलं आहे. जुमल्यांमध्ये आणि ह्यांच्या गॅरंटीमध्ये काही फरक नाहीये, पण ठाकरे गॅरंटी ही आहे की जे आम्ही सांगतो ते करतो. कारण आपली संस्कृतीचे, आपलं ब्रीदवाक्यच आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. वचन दिलेलं आपण आणि ते तोडलं नाही. शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्ती दिली. कोविडचा काळ असताना, अर्थचक्र बंद असताना देखील जिथे जिथे कर्जमुक्ती आपण दिली होती, त्यानंतर देखील जेव्हा जेव्हा कुठचीही आपत्ती आली, मग गारपीट असेल, अवकाळी पाऊस असेल, सततचा लागलेला पाऊस असेल, दुष्काळ असेल किंवा वादळ असतील, तिकडच्या आपण त्या शेतकऱ्यांना असेल, सगळ्यांना, जे कोणी ज्यांचे काही बागायतदार असतील, सगळ्यांना आपण जी काही मदत आपण करू शकलो. मी हे सांगत नाही की आपण खिशे भरून दिले, हे खोके दिल्यासारखं मी सांगू शकत नाही, पण जेवढी मदत आपण देऊ शकलो ती आपण दिली आणि ह्याला बोलतात सरकार. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.